नमस्कार सर्व किचन रेसिपीमध्ये मी कविता तुम्हा सर्वांची पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासोबत एक नवीन आणि छान अशी रेसिपी घेऊन आली आहे। व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हा सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जर माझी रेसिपी बघायला आवडत असेल तर व्हिडिओला एक छोटासा लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। सोबतच साईडचे जे बेल आयकॉन आहे यालाही प्रेस करा। यामुळे काय होईल की ज्या छान छान रेसिपी मी अपलोड करत असते त्या सर्वांची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर हा बटाट्याचा कुरकुरीत आणि चटपटीत असा नाश्ता बनवण्यासाठी या ठिकाणी मी 2 मध्यम आकाराची उकडलेली बटाटे घेतलेली आहे। बटाटे उकडल्यानंतर साधारणतः 1 ते 1.5 तासांकरता याला रूम टेम्परेचरवरती मी छान असं थंड करून घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर तुम्ही हवं तर याला फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता। यामुळे काय होते की बटाट्यातला ओलसरपणा बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होतो। शिवाय नाश्ता म्हणजे जे कुरकुरे किंवा आलू स्टिक वगैरे आपण बनवणार आहेत ना, ते अगदी छान असे क्रिस्पी आणि कुरकुरीत बनतात। आता आपण मॅशरच्या साहाय्याने याला व्यवस्थितपणे मॅश करून घ्यायचं आहे। तर मॅश करण्यासाठी या ठिकाणी मी पोटॅटो मॅशरचा वापर केला आहे। तुम्ही हवं तर हाताच्या साहाय्याने देखील याला मॅश करू शकता, परंतु बऱ्याचदा काय होते की जेव्हा आपण हाताच्या साहाय्याने बटाट्याला मॅश करतो तर तेव्हा यामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये गाठी वगैरे राहतात आणि मग नंतरनं नाश्त्याला सेपही चांगल्या प्रकारे देता येत नाही। त्यामुळे पोटॅटो मॅशरच्या साहाय्याने किंवा किसणीच्या साहाय्याने तुम्ही याला मस्त असं किसून घ्यायचं आहे। बटाटा मॅश करून झाला की आलू स्टिक अधिकच चटपटीत व्हावे याकरता यामध्ये मी काही मसाले घालत आहे। तर मसाल्यांमध्ये अर्धा चमचा इतकी कुटलेली लाल मिर्च, पाऊण चमचा मिरेपूड आणि अगदी चिमूटभर इतकी यामध्ये हळद देखील घालत आहे। हळद या ठिकाणी पूर्णतः ऑप्शनल आहे, परंतु हळद घातल्याने छान असा रंग या आलू स्टिकला येतो, त्यामुळे मी हळदीचाही वापर केला आहे। आणि यानंतरनं बाइंडिंगसाठी यामध्ये मी 3 चमचा इतकं कॉर्नफ्लॉवर आणि 1 चमचा तांदळाचं पीठ घालत आहे। तांदळाचे पीठ या ठिकाणी पूर्णतः ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातले तरी चालेल। परंतु जेव्हा आपण हा बटाटा उकडून आलू स्टिक बनवतो तर तेव्हा उकडलेल्या बटाट्यामध्ये भरपूर असे मॉइश्चर असते आणि ते मॉइश्चर व्यवस्थितपणे शोषून घ्यावे याकरता मी थोड्याशा तांदळाच्या पिठाचा वापर केला आहे। यामुळे काय होते की या डोमध्ये मस्त अशी बाइंडिंग येते। शिवाय आलू स्टिक साधारणतः 8 ते 10 दिवसांपर्यंत अजिबात खराब होत नाही किंवा नरम वगैरे पडत नाही। तर अशा प्रकारे आपण हाताच्या साहाय्याने मॅश करत संपूर्ण डोला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा आहे। थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता अगदी छान असं बटाट्याला मिक्स करत हे डो मी तयार करून घेतलेला आहे। बटाटा घातलेला आहे त्यामुळे डो हलकंसं नरम झालं आहे। तर आता आपल्याला सेट होण्यासाठी यावरती झाकण ठेवून साधारणतः अर्ध्या तासांकरता याला फ्रीजमध्ये ठेवून देऊ। यामुळे काय होईल की या पिठामधला ओलसरपणा हलकासा कमी होईल आणि शिवाय आपण जे आलू स्टिक बनवणार आहे ना, तेही अगदी छानपणे क्रिस्पी आणि कुरकुरीत बनतील। जवळपास अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता अगदी छान असं डो या ठिकाणी तयार झालेलं आहे। आता आपण हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे गोळे घेऊन याची मी स्टिक बनवत आहे। तर स्टिक बनवण्यासाठी या ठिकाणी मी चॉपिंग बोर्डचा वापर केला आहे। तुम्ही हवं तर एखाद्या ताटावरती किंवा किचन प्लॅटफॉर्मवरती देखील बनवू शकता आणि बघा अगदी छान असं स्टिक या ठिकाणी तयार झालेलं आहे। सेम प्रोसेसने आपण बाकीचे सर्व स्टिक अशा पद्धतीने बनवून तयार करायचे आहे। लहान मुलांना मधल्या वेळेत काहीतरी चटपटीत आणि कुरकुरीत पदार्थ खायला फार आवडते, तर अशा वेळी तुम्ही फक्त 2 उकडलेल्या बटाट्याचा वापर करून खूप छान असे चटपटीत आणि कुरकुरीत हे आलू स्टिक एकदाच बनवून साधारणतः 10 ते 15 दिवसांकरता स्टोअर करून देखील ठेवू शकता। एक एक करत संपूर्ण आलू स्टिकला मी व्यवस्थितपणे बनवून तयार केले आहे। तर आता आपण याला लगेच फ्राय करण्याची तयारी करूया। याकरता गॅसवरती मी कढाईमध्ये तेल अगोदरच गरम होण्यासाठी ठेवलेले होते। तेल छानपणे गरम झाले की एक एक करत आपण आलू स्टिक यामध्ये फ्राय होण्यासाठी सोडायचे आहे। बाकीचे स्टिक आपण सेकंड बॅचमध्ये देखील फ्राय करू शकतो। हे स्टिक फ्राय करताना सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय करून तेलाला अगदी छानपणे गरम करून घ्यायचं आहे आणि स्टिक फ्राय होण्यासाठी तेलामध्ये सोडले की गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे आणि मिडियम फ्लेमवरती साधारणतः 6 ते 7 मिनिटांपर्यंत अगदी छान असं क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत याला फ्राय करून घ्यायचं आहे। बऱ्याच जणांची तक्रार असते की आलू स्टिक थंड झाल्यानंतर पटकन नरम पडतात, परंतु आजच्या व्हिडिओमध्ये क्रिस्पी कुरकुरीत आणि चटपटीत असे आलू स्टिक बनवण्यासाठी भरपूर अशा महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहे। याकरता व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। जवळपास 6 ते 7 मिनिटं झाले आहेत आणि बघा आलू स्टिक या ठिकाणी अगदी छानपणे फ्राय झाले आहे। थोडीशी हळद घातलेली होती त्यामुळे रंग देखील खूप छान आलेला आहे। तर आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊ आणि सेम प्रोसेसने बाकीचे उरलेले स्टिक देखील आपण अशा पद्धतीने फ्राय करून तयार करायचे आहे। किचनमध्ये उपलब्ध असलेल्या फक्त 2 गोष्टींचा वापर करून अतिशय चविष्ट, खमंग, कुरकुरीत आणि चटपटीत ही आलू स्टिक या ठिकाणी तयार होतात। थंड झाल्यानंतर कोणत्याही हवाबंद डब्यामध्ये भरून साधारणतः 10 ते 15 दिवसांपर्यंत आपण याला स्टोअर करून देखील ठेवू शकता। खूप साधी, सोपी, झटपट होणारी, चविष्ट आणि चटपटीत अशी ही रेसिपी आहे। तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा। रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। सोबतच अशा नवनवीन, अचूक आणि प्रमाणबद्ध रेसिपी बघण्यासाठी सर्व किचन रेसिपी या आपल्या चॅनलला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत।